इचलकरंजी थोरात चौक खवरे मार्केट परिसरातील स्वच्छतागृह तात्काळ सुरू करावे अशी मागणी भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रदीप मळगे यांनी केली आहे। इचलकरंजी महापालिकेने नागरिक व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी 3 ते 4 वर्षापूर्वी या ठिकाणी स्वच्छतागृह व एका खोलीची उभारणी केली होती। या कामासाठी सुमारे 25 लाखांहून अधिक खर्च करण्यात आला होता। मात्र सदर वास्तू पूर्ण होऊनही आजपर्यंत त्याचे उद्घाटन झालेले नाही। गेल्या काही वर्षापासून ही इमारत वापराविना पडून असल्याने तिची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे। काही अज्ञात व्यक्तींनी या स्वच्छतागृहाबाहेरच्या खिडक्या व दरवाजे तोडून टाकले असून आतील सुविधाही नष्ट झाल्या आहेत। परिणामी नागरिकांसाठी उभारण्यात आलेली ही सुविधा सध्या पूर्णपणे निष्क्रिय ठरत आहे। प्रदीप मळगे यांनी याबाबत तीव्र नाराजगी व्यक्त करत सांगितले की उद्घाटनापूर्वीच मनपाच्या मालमत्तेची अशी अवस्था होणे हे अत्यंत गंभीर बाब आहे। हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या कर रूपी पैशाचा स्पष्ट दुरुपयोग असून संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी आणि ते नागरिक व व्यापाऱ्यांसाठी खुले करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी विजय कदम, शहाजान टक्कळगी, सलीम शिकलगार, राजू गुरव, प्रकाश मळगे आदी उपस्थित होते। नमस्कार। आज आपण या थोरात चौक खवरे मार्केट या ठिकाणी इचलकरंजी महानगरपालिकेने एक 2-2.5 वर्षापूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी हे संडास बाथरूम आणि एक खोली बांधलेली आहे। यासाठी महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च केले आहेत। 2-2.5 वर्ष झाले अद्याप याचं अजून उद्घाटन देखील झालं नाही। परंतु आता आपण अवस्था पाहू शकताय, दरवाजे तुटलेले आहेत, खिडक्या फुटलेल्या आहेत। नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले लाखो रुपये वाया गेलेले आहेत। तरी नागरिकांच्या कर रूपी पैशाचा हा आहे म्हणजे दुरुपयोग असून मनपा अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की याचं उद्घाटन करून याची देखरेख दुरुस्ती करावी व नागरिकांच्या सोयीसाठी हे वास्तू उपलब्ध करून द्यावी।